ह्या सासवांना सुनांचा काय प्रॉब्लेम असतो बरं? काय प्रॉब्लेम असतो माहिती? म्हणजे खरंच कळत नाही बरं का. सून किती पण चांगली वागली, किती पण सासूला आईसारखी माया लावली ना, तरी पण ते सासरचे ना त्यांचे गुण दाखवायचे ते दाखवतात. पण असं का करतात बरं? आणि मेन हा माझा मुद्दा आहे की सासूला सून का आवडत नाही? का आवडत नाही सासूला सून? तर एक किस्सा मी बघितलेला आणि खरंच ते हे खरं घडलेलं आहे. हे मी तुमच्यासोबत शेअर करू, म्हणजे मला थोडंसं शेअर करावं असं वाटतंय, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर घडलं होतं असं की तिची डिलिव्हरी झाली होती आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिला माहेरवरून सासरी जायचं होतं. तर ती सासरी घ्यायला तिचा नवरा गेला वगैरे. माहेरवरून ती सासरी आली. सासरी यायला एक 5-6 वाजले असतील आणि सासरी आली आणि असे दारात पाऊल टाकते नाही तोपर्यंत सकाळचं जास्त काही खाल्लं नव्हतं तिने, म्हणून तिला भूक लागली होती. तर तिने असं म्हटली की मला भूक लागली म्हणून. तर डायरेक्ट सासूनी काही शब्द उच्चारला की हा ठीक आहे, तुझे चपात्या आहेत, तुला भाजी बनव आणि खा. म्हणजे आणि 1.5 महिने झाले होते डिलिव्हरीला. आणि डिलिव्हरी होऊन जेव्हा माहेरून सासरी गेली ती, तेव्हा तिला असं बोलण्यात आलं की तुझ्या हाताने भाजी, म्हणजे अशा उंबऱ्यात पाय नाही ठेवती तोपर्यंत, तुझ्या हाताने भाजी बनवून खा, असं तिला म्हणण्यात आलं. ठीक आहे, तरी ती बोलली, ओके बोलली. काय आता तिथं काय बोलणार, कारण तिचा पर्याय नसतो ना. पर्याय याचा नसतो, आपण कुणाला बोलू शकत नाही. म्हणजे जे खरंच ज्यांना बोलायची इच्छा नसते ना, ते बोलू शकत नाहीत. ते सगळं असं ठीक आहे करून नेतात. मग नंतर असं घडलं की आता ज्या वेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस आता कोणी साडी वापरत नाही. म्हणजे जे कधी गाऊन घातला नाही ज्यांनी कधी, त्या सुद्धा बायका गाऊनच घालतात डिलिव्हरी झाल्यानंतर. तर मग असं झालं की तिची सासू, आता मी तिची कहाणी सांगते त्यामुळे तिची सासू बोल, तर तिची सासू पहिल्या मुलाच्या वेळेस पण डिलिव्हरीच्या टायमिंगला दवाखान्यात बघायला गेली, नंतर घरी मुलाला बघायला गेली, तरी पण तिने गाऊनच घातला होता. तरी पण त्या सासूला काही प्रॉब्लेम नाही झाला. बरं, ती बाहेर राहत असेल तरी पण तिथं पण गाऊनच वापरते. तर ती गाऊन मध्ये कम्फर्टेबल असते ना. ठीक आहे, सगळं उरकलं, जेवण वगैरे झाली, सगळं झालं आणि पॅकिंग केलेली होती सगळी. म्हणजे सगळं पॅक केलेलं होतं, सगळं बॅगांमध्ये होतं, एका ठिक्यात बांधलेलं होतं ना सगळं सामान. त्यामुळे ते काढायला वेळ लागणार होता आणि वेळ झाला होता झोपायला पण. त्यामुळं असा विचार केला की गाऊनच घालावं ना आजच्या दिवस. आणि ज्या टायमिंगला दुसऱ्या मुलाची पण डिलिव्हरी झालेली ना, तर त्या टायमिंगला सुद्धा हॉस्पिटलमध्ये दीर, जाऊ, तिचे नणंद सगळे बघायला आलेले होते ना, तर तेव्हा सुद्धा तिने गाऊनच घातलेला होता. तिचा मुलगा ऍडमिट होता 5-6 दिवस, तेव्हा पण दीर, जाऊ सगळे आलेले, तर तेव्हा पण तिने गाऊनच घातलेला होता. तेव्हा सुद्धा दीरांनी, जावेनी सगळ्यांनी तिला गाऊन मध्ये बघितलं होतं. आणि नंतर घरी आल्यानंतर पण ती गाऊनच घालत होती. म्हणजे आईच्या घरी, म्हणजे माहेरी ती गाऊनच घालत होती, गाऊनच वापरत होती. आणि तिने अक्षर म्हणजे घरातल्या सगळ्यांनी तिला गाऊनवर बघितलेलं आहे, ती गाऊन घालते. बरं ठीक आहे, गाऊन घालते वगैरे सगळं झालं. बरं, त्या दिवशी आणि रात्र होती, संध्याकाळी अडचण होती. तुमच्या घरात चालत नाही ना की बाईनी गाऊन घातलेला, ड्रेस घातलेला किंवा फक्त साडीच पाहिजे. बरं, थोडी अडचण होते आणि रात्रीच्या रात्री होतं ना. आणि दिरांनी सगळ्यांनी, जावेनी, सासऱ्यांनी सगळ्यांनी, स्वतःनी म्हणजे सासूनी स्वतःनी सगळ्यांनी बघितलेलं होतं ना ती गाऊन घालते म्हणून. मग रात्रीच्या ती बोलली की मी आजच्या दिवस म्हणजे आजच्या रात्र तेवढी गाऊन घालते, सकाळी उठली की लगेच आंघोळ केली की साडी घालते ना, असं बोलली. तर असं बोलली तरी सुद्धा सासूच आहे की आपले दीर वगैरे घरात असतात आणि कशाला गाऊन घालत असते, दीर वगैरे बघतात, हे करतात. आणि दीर आहे, सासरा आहे, आपले अमके तमके, आणि मग तुला गाऊन कसा काय घालू. आता रातच्या रात झोपायला सुद्धा फक्त झोपायचं होतं, सकाळी उठून आंघोळच करायची होती, एवढंच करायचं होतं, तरी सुद्धा सासूचा प्रॉब्लेम होता. आणि डिलिव्हरी झालेली जेव्हा तिची नणंद डिलिव्हरी झालेली ना, तेव्हा ती सुद्धा घरी गाऊनच घालत होती. म्हणजे नंदेनं आपल्या किंवा म्हणजे त्या सासूच्या मुलीनं सगळं केलं ना, मुलीनं सगळ्या गोष्टी केल्या ना, तर त्या चालतात. फक्त सुनेला काहीच करू द्यायचं नाही. आणि जेव्हा सून बोलायला लागते ना, तेव्हा काय बोलतात
की ही सून आमची इतकी वाईट आहे ना आणि इतकी बेकार चालीची आहे, किंवा तिला बोलायची अक्कल नाही, तिला वागायची अक्कल नाही, तिला कसं वागावं, कुठं वागावं, काय वागावं हे अजिबात कळत नाहीये, तिला पोरं सांभाळता येत नाही, तिला आमचं आता आयुष्यभर ती सून दोन 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 मुलं म्हणलं तरी एकटी सांभाळते. हो, एकटी सांभाळते. मूल झाल्यानंतर फक्त माणूस बोलायला असतं की तुमच्या घरात एवढी लोक आहेत, एवढी घरात माणसं आहेत वगैरे, पण ते अक्षरशः ते मूल सांभाळायला खरं तर कोणीही घरातलं नसतं. तर दीर जाव ते काही कोणीही असू द्या, पण त्या सासूचा प्रॉब्लेम असा होता. मग मला म्हणायचंय की तुम्ही सुनाला इतकं आड वागवता, इतकं तिच्या बरोबर चुकीचं वागता, तिच्या बरोबर इतकं हे करता, तर मग तुम्ही लेकीला कसं ते सगळं चालून देता? मग लेकीला पण तेच नियम लावायचे ना, आणि सुनाला पण तेच नियम लावायचे ना. आणि मग नंतर तुम्ही बोलता सून बाई माझी सांभाळतच नाही, बाई माझी सून असंच करत नाही, बाई माझी सून तसंच करत नाही, आणि पहिली लय गरीब होती आणि आता लय आगाऊ झाली, असं तसं. मग कशासाठी? का सून आगाऊ झाली आणि कोणत्या गोष्टींमुळे आगाऊ झाली सून? कशामुळे आगाऊपणा करायला लागली किंवा कशामुळे बोलायला लागली? जेव्हा तुम्ही गप्प बसताना, नेहमी 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 तुम्ही गप्प बसताना प्रत्येक गोष्टीत, तेव्हा तेव्हा ते आपली वेळ बघतात. आणि मग जेव्हा आपण बोलायला लागतो ना, तेव्हा मग त्यांना असं वाटतं की हिला आता कोणीतरी शिकवलं, हिला आता कोणीतरी पडवलं, आणि हिला हिच्या आईनीच असं वागायला सांगितलं असेल, हिच्या बापानीच किंवा हिच्या भावानीच हिच्या अमकीनच हिच्या तमकीनच असं वागायला लावलं असेल, असं बोलायला लावलं असेल, असं केलं असेल, तसं केलं असेल, म्हणून ते त्या सुनेला दोष देतात आणि त्या सुनेवरच बोट ठेवतात. आणि पहिला मेन म्हणजे असं असतं की आपला नवरा म्हणजे नवरा हा नवरा हा बायकोच्या ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या गोष्टींच्या बरोबर जरी नवरा गेला ना, तरी पण म्हणजे जगात असे 100%पेक्षा 90% संसार वाचतील. 90% संसार म्हणजे जिथं बायको बरोबर आहे तिथं जर त्याच्या पाठीमागे नवरा तिच्या उभा राहिला ना, तर 90% आज 100%तले 90% संसार सुखी संसार होतील. नवरा पाठीमागे उभा राहिला तर. पण नवऱ्याला कितीही आपल्या आईचं, वडिलांचं, स्वतःचं वागणं चुकीचं वाटलं ना, तरी माझी आईच बरोबर, माझे वडीलच बरोबर, मीच बरोबर, हे असं वाटत असतं वाटत असतं त्याला पण. म्हणून एक बाई कशाच्या जोरावर राहते माहितीये? सासरी एक तर तिचा नवरा तिच्यावर खूप खूप प्रेम करत असतो, ह्या कारणाने ती राहते. किंवा मग नवरा तिच्या सोबत नसला आणि मुलं झालेली असली, तर त्या मुलांकडे बघून तिला सासरी राहावंच लागतं. मुलांकडे बघून राहावंच लागतं. काय काय बायका जातात वेगळं राहतात, कारण त्या बोलतात हे रोजचं सहन करण्यापेक्षा ना ते वेगळं राहिलेलं बरं, मुलांना पोरांना घेऊन, असं काय काय बायका विचार करतात. नाहीतर अजून एक कारण म्हणजे पैसा. आता तुम्हाला तर माहितीये, जगताना आपल्या आयुष्यात जगताना ना पैसा हा म्हणजे पावलावर पैशाशिवाय काय चालूच शकत नाही, हे तर माहितीये. मग त्या बायकांकडे पैसा नसतो ना, म्हणून त्यांना सासरी राहावं लागतं, आणि म्हणून त्यांना राहावं लागतं, नांदावं लागतं. नांदावंच लागतं आणि नांदावंच लागतं, याच्यात फरक आहे, खूप फरक आहे ह्याच्यात. तर अशी गोष्ट तिच्यासोबत घडली आणि मग नंतर जर तुम्ही असं वागत असाल, तर लेकीला एक नियम सुनायला, म्हणजे तिथं माझी आई असू दे किंवा माझी सासू असू दे किंवा तिची सासू असू द्या, पण हे असं वागायला नाही पाहिजे. कारण तुम्हीच त्यांना पहिल्यापासून चुकीची वागणूक देता. तुम्हीच त्यांना एक घरातला हिस्सा आहे, किंवा तुम्हीच त्यांना असं समजत नाही की हे पण आपल्या घरातला एक भागच आहे, असं समजत नाही. तर मग तिने कुठल्या जोरावर तिथं राहायचं आणि कुठल्या जोरावर तिने तिथं संसार करायचा? तरी पण ती ह्या सगळ्या गोष्टी दूर करून, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा कानाडोळा करून ना, ती नांदायचा प्रयत्न करत असते पूर्णपणे. पण तिला समजून कोणीच नाही घेत, आणि तिला समजून घेणारं असं कोणीच नसतंय. जर नवऱ्याने समजून घेतलं तरच, नाहीतर कोणी समजून घेत नसतंय. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.